महत्त्वाची बातमी. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार. डॉक्टर अशोक उईके यांची बांधावर पाहणी. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत म्हटलं, शेतकऱ्यांनी काळजी करू नये, सरकार आपल्या पाठीशी आहे. पिकांचे नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशही मंत्री उईके यांनी दिले. या पाहणीवेळी स्थानिक शेतकरी आणि प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यामध्ये 3 शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर गेलो असता शेतीतलं पीक सोयाबीन व कापसाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यामुळे प्रशासनानं सर्वे करून शासनाकडे पाठवलेलं आहे. सोयाबीनचं नुकसान 90% झालेलं आहे. कापसाचे प्रमाण 60-70% असल्यामुळे अतिवृष्टीचा परिणाम या मारेगाव तालुक्यात जास्त झाला असल्यामुळे शेतकऱ्यांचं कदापि आम्ही नुकसान होऊ देणार नाही. शेतकऱ्यांचं शेतातल्या मालाचं जे नुकसान झालेलं आहे त्याचं तात्काळ अनुदान मिळण्यात यावं अशा प्रकारचं मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे मी करणार आहे. आणि सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालं असल्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 100% शेतकरी केंद्रबिंदू समजून शेतकऱ्यांच्या शेतातलं झालेलं नुकसान, पिकाचं झालेलं नुकसानाला प्रथम प्राधान्य देऊन त्यांना अनुदान देणार आहे. प्राधान्यक्रम शेतकरी ठरवणार आहे. अशा प्रकारचं मी तुम्हाला आश्वासन देतो.